बीड लोकसभा निवडणुकीत आपण अल्पशा मतांनी पराभूत झालो आहोत। त्या पराभवाचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यावर झाला आहे। काम करणारी माणसं सभागृहात पाहिजेत म्हणून शेपवाडी व परिसरातील मतदार बंधू भगिनींनी आपलं स्वतःचं मत पंकजाताई मुंडे स्वतः उभ्या आहेत असं समजून करा, असं मनोगत बीड जिल्ह्याच्या माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी शेपवाडी येथे आयोजित कॉर्नर बैठकीत व्यक्त केला। या बैठकीला युवा नेते अक्षयभैया मुंदडा, सरपंच राजभाऊ शेप, माजी सरपंच विष्णुपंत शेप, नगरसेवक संजय भैया गंभीरे, जिल्हा परिषद सदस्य बालासाहेब शेप, माजी उपसरपंच बालासाहेब शेप, त्रिदल पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव शेप, बाजार समितीचे उपसभापती कर्नर, पत्रकार सुनील सिरसाट, माजी उपसरपंच प्राध्यापक बाळासाहेब शेप, काळवटी तांडाचे सरपंच भाऊसाहेब राठोड, सतीश शेप, महेश शेप, युवा नेते प्रकाश विष्णुपंत शेप, ज्योतिराम अण्णा शेप, नरसिंगराव शेप यांच्यासह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांचा सत्कार शेपवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला, तर युवा नेते अक्षयभैया मुंदडा यांचा सत्कार शेपवाडी येथील तरुण सहकाऱ्यांनी केला। या प्रसंगी युवा नेते अक्षयभैया मुंदडा यांनी मनोगत व्यक्त करून सांगितलं की या गावानं लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब व स्वर्गीय आमदार डॉक्टर विमलताई मुंदडा यांच्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर प्रेम केलं आहे। बीड जिल्ह्याच्या विकासासाठी प्रामुख्याने आमदार पंकजाताई मुंडे व माजी खासदार प्रीतमताई मुंडे यांचं मोठं योगदान असून आपल्या मतदारसंघाचा जो काही विकास दिसतोय तो त्यांच्या मार्गदर्शनामुळे दिसतो आहे। ताई साहेबांनी धावती भेट देण्याचा निर्णय घेतला। खरं तर गेल्या 8 दिवसापासून विधानसभेचा प्रचार प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी चालू आहे। ताईंनी केस तालुक्यातले बरेच गावं या ठिकाणी केली। त्याचबरोबर अंबाजोगाईला सभाही 2 दिवसाखाली पंकजाताई साहेबांची, गडकरी साहेबांची त्या ठिकाणी झाली। या ठिकाणी बोलत असताना सुमंतराव असतील, सुभाषराव असतील यांनी सांगितलं की बाबा गेल्या अनेक वर्षाचं स्वर्गीय मुंडे साहेबांच्या कुटुंबाचं आणि विमलताईच्या कुटुंबाचं शेपवाडीचं नातं आहे। गावातल्या घरातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचं काम आदरणीय खासदार ताईंनी गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं आहे। पण समोरच्या पक्षाचे लोक त्यांच्याकडे कुठला विकासाचा मुद्दा नाही, त्यांनी कुठले कामं केलेले नाहीत। आणि मला वाटतं की कालच्या गडकरी साहेबांच्या भाषणातून आता जिल्ह्यातले रस्ते कुणी केले ते सांगायचं काही शिल्लक राहिलेलं नाही। त्यांनी स्वतः सांगितलं की ज्या वेळेस खासदार ताई माझ्याकडे आल्या त्यांचा मी शब्द खाली पडू दिलेला नाही। त्यामुळे 2000-3000 किलोमीटरचे कामं कुठं आणि ह्यांच्या फक्त गप्पा मारायची सवय कुठं, अशा पद्धतीनं राजकारण त्या ठिकाणी चालू आहे। समोरच्याला उत्तर आपल्याला आपल्या मतदानातून द्यायचंय। त्यांनी ज्या पद्धतीनं राजकारण करण्याचं काम केलं, खालच्या पातळीवर टीका करण्याचं काम केलं, त्याला उत्तर देण्यासाठी आपल्या सर्वांना मतदान रूपी आशीर्वाद तुम्ही या ठिकाणी दिला पाहिजे। तर माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी सांगितलं की राज्यात लोकसभेला जे झालं ते आता विधानसभेला होऊ द्यायचं नाही, कारण त्याचा परिणाम आज जिल्ह्याच्या विकासावर झाला आहे। त्यामुळे आपण सर्वांनी सुजाण नागरिक म्हणून आमदार नमिताताई मुंदडा यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असं आवाहन माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी केलं। बऱ्याच ठिकाणी जाताना फक्त सरकारने काय कामं केली आहेत, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय कामं केली आहेत हे सांगत असतो लोकांना, की जेणेकरून लोकांनी आमच्यासारख्या चांगल्या माणसांना वारंवार संधी द्यावी। पण हे करत असताना एखादी घटना जेव्हा अशी घडते त्यावेळी मात्र ते राजकारण वगैरे सगळं बाजूला राहतं आणि कसं आपलं एकमेकांशी एक भावनिक नातं आहे हे या सगळ्या निवडणुकांच्या राजकारणाच्या पलीकडचं आहे आणि ते सांगणं महत्वाचं आहे। कारण बाकी निवडणुका येतात जातात, लोक विजयी होतात, पराभूत होतात। सध्याचं तर आपण राजकीय परिस्थिती बघतोय, कोण इकडे कोण तिकडे, हे सगळं चालत राहतं। पण हे नातं जे आहे ते आपल्याला सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन आपल्याला शक्ती देणारं हे नातं आहे। ही निवडणूक पंकजाताईंसाठी महत्वाची नाहीये, ही लोकसभेची निवडणूक ही येणाऱ्या अनेक वर्षांचं राजकीय दिशा ठरवणारी असणार आहे। हा एक संकेत होता जो आपण सगळ्यांनी समजून घेणं अपेक्षित होतं, कारण निवडणुकीचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत हे आम्हाला लक्षात आलेलं होतं। निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर जावी ह्याच्यासाठी आम्ही जीवतोड प्रयत्न करतो की काय कामं झालेले आहेत, आपल्या लोकांचे प्रश्न सोडवलेत का नाही सोडवलेत, किती चांगल्या पद्धतीने सोडवलेत, या सगळ्या विषयांवरती निवडणुका असाव्यात ही आमचा हट्ट आहे। पण दुर्दैवाने तसं झालं। या निवडणुकीमध्ये आपण कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकतोय त्यांनी येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या जिल्ह्याचं काय भवितव्य आहे हे ठरणार होतं। आणि तुम्ही पाहिलेलं आहे की लोकसभेच्या निकालानंतर
जिल्ह्यामध्ये काय हालचाली आहेत हे मी काही फार बोलणार नाही, कारण आज तो विषय नाहीये. आज विषय हा आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या निकालांनी आपण नाखुश आहोत तो निकाल तर आता आपण बदलू नाही शकत. मग करायचं काय आहे, तर जे लोकसभेला झालं ते परत विधानसभेला होऊन. आज मुंडे साहेबांच्या आठवणीने अजूनही डोळ्यात पाणी येणारी अनेक माणसं आहेत इथे. त्या सगळ्या माणसांनी भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या फुलाला मनापासून जपलंय. म्हणजे तुम्ही एखादं पीक जेव्हा तुमच्या शेतात घेता तेव्हा तुम्ही त्या पिकाला तेवढं जपत नाही जेवढं तुम्ही गेले 40 वर्ष मुंडे साहेबांच्या कमळाला जपून ठेवण्याचं काम केलेलं आहे. आज नमिताताईंच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये एक हक्काचं भारतीय जनता पार्टीची उमेदवारी आपल्याला मिळालेली आहे. आणि हे नमिताताईंना मत हे त्या कमळाला जपण्यासाठी तुम्ही दिलेलं एक एक मत आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून ही जशी लोकसभा निवडणूक वेगळी होती तशी आजची विधानसभेची निवडणूक सुद्धा वेगळी आहे. नेहमीच्या विधानसभा निवडणुकांसारखी नाही की दोन माणसं एकमेकांच्या विरोधात उभे, एक जिंकणार आहे एक हारणार आहे, कोणी जिंकलं तरी चालतंय कोणी हारलं तरी चालतंय, अशी नाही. निवडणूक ही आपल्या तालुक्याचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महागायक सुभाष शेप यांनी केलं, तर आभार प्रदर्शन माजी उपसरपंच बालासाहेब शेप यांनी केला. या बैठकीला शेपवाडी व परिसरातील ग्रामस्थ, नागरिक, मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड.